मुंबईतल्या परेल इथं गुजराती फलक लावण्यावरून काल वाद निर्माण झाला होता। ज्या परेल टीटी उड्डाणपुलाचं काम सुरू आहे त्या ठिकाणचं डायव्हर्जनचा फलक हा गुजराती आणि इंग्रजी भाषेत लावला होता। मुंबईत मराठी भाषा ही असताना गुजराती भाषा कुठून आली असा प्रश्न करत इथल्या स्थानिक शाखा प्रमुख मीनार नाटळकर यांनी त्या संदर्भातला आवाज उठवला आणि हा संबंधित फलक जो आहे तो तात्काळ काढण्यास सांगितलं। आपल्यासोबत मीनार नाटळकर आहेत, जे इथले स्थानिक शाखा प्रमुख आहेत शिवसेना UPT गटाचे। काय नेमका फलक होता आणि काय तुम्ही त्यांना सूचना दिल्या होत्या? काय झालं, 2 दिवसापूर्वी हा जो डायव्हर्जन इथे सुरू झालेला आहे ते आमच्या निदर्शनास आल्यावर मी संध्याकाळी इथे बघायला आलो की या डायव्हर्जनमुळे काय लोकांची सोयी पोलिसांनी केलेत नाही। ते इथं मी आल्यानंतर मला इथे आढळलं की एक इथे बोर्ड लावण्यात आला होता, फलक लावण्यात आला होता। त्या फलकावर पहिलं इंग्रजीमधून लिहिलं होतं आणि खाली गुजराती भाषेत लिहिलं होतं। तर मी तिथे विचारणा केली असता तो कंत्राटदाराला मी बोलवून घेतलं की तिथे हा काय प्रकार आहे। हा मराठी विभाग म्हणून इथे ओळखला जातो, गिरणी कामगारांचा विभाग म्हणून ओळखला जातो, इथे संपूर्ण मराठी वस्ती आणि हा गुजराती फलक का? तर त्यांनी मला सांगितलं की नाही तो इकडचा नाही, तो दुसऱ्या साईडवरचा आहे। तर दुसऱ्या साईडवरचा जरी असेल तरी मुंबईत गुजराती का? संपूर्ण मुंबईमध्ये मराठीमध्ये फलक लागले गेले पाहिजेत अशी आमची भावना आहे। मराठीमध्ये सगळं इथे कामकाज झालं पाहिजे अशी आमची भावना आहे। आणि त्वरित जसं मी तसं त्या कॉन्ट्रॅक्टदाराला बोलवलं, ठेकेदाराला बोलवलं, त्याला इथे विचारणा केली आणि विचारणा केल्यानंतर त्याला सांगितलं तर त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांना बोलून तो फलक तात्काळ काढण्यात आला। ओके, तुम्ही मुंबई महापालिकेकडे ही तक्रार केलेली आहे का की तुम्ही मुंबईत असताना आणि मुंबईची भाषा खास करून राज्य सरकारने देखील सांगितले कुठलेही फलक हे मुंबईत मराठीतच लागले पाहिजेत, तरी देखील मुंबई महापालिकेचं काम सुरू असताना गुजरातीत फलक कसा काय लागतो? नाही बरोबर आहे तुम्ही मी आता मला जो दिसला तात्काळ त्याच्यामुळे मी तो मुद्दा उपस्थित केला आणि त्यानंतर आमचे स्थानिक आमदार आहेत, स्थानिक खासदार आहेत, त्याच्यानंतर आमचे नेते आहेत, विभाग प्रमुख आहेत, त्यांच्याकडे मी ही तक्रार केलेली आहे। तर त्यांच्या परीने नगरसेविकेला सुद्धा, आता आमच्या इथे नगरसेविकांना सुद्धा मी त्यांच्या कानावर घातलेलं आहे। तर ते त्यांच्या परीने पुढील कारवाई ते लोक करतीलच। महानगरपालिकेला सुद्धा पत्र लिहिलं जाईल, आमदारांच्या माध्यमातून राज्य सरकारला सुद्धा ते सांगण्यात येईल। हा प्रकार बघूया आता पुढे आमचे जे उच्च पदाधिकारी ते काय करतील ते। गुजराती कंत्राटदार आहे या कामाचा, त्यामुळे लावण्यात आलेला असं वाटतं? नाही, मी ती काय चौकशी केली नाही, कारण ते मी बघितलं माझी तर तळपायाची आत मस्तकात गेली आणि त्यामुळे मी ते ऑन दी स्पॉट जागेवर येऊन तिथे विचारणा केली असता त्यांनी तो फलक माझ्या सांगण्यावरून तो त्वरित काढण्यात आला। ओके, यामध्ये मुंबई महापालिकेचे अधिकारी देखील दोषी आहेत, कारण त्यांनी लक्ष ठेवलं नाही, अशा प्रकारचा फलक लावला गेला, गुजराती भाषेमध्ये लावला गेला। मुंबई महापालिकेचे काम आहे, मुंबई महापालिकेचंच हे काम सुरू आहे, तर मुंबई महापालिकेचे अधिकारी देखील दोषी नाहीत का पूल विभागाची? ऑफकोर्स आहेच ना, त्यांचा सुद्धा दोष आहे ना। त्यांनी बघितलं पाहिजे की जर का इथे काम चालू असताना की ते कोणत्या भाषेचे फलक लावले जातात, काय जातात। आणि आता पण तुम्ही काम बघा चालू असेल तर महानगरपालिकेचा एक देखील अधिकारी इथे उपस्थित नाही आहे। काम चालू असताना एनी आवर 24 तासामधल्या कुठच्या पण तासामध्ये महानगरपालिकेमध्ये हा इथे असला पाहिजे। आणि हे जे काम सुरू असताना त्यांनी हे ट्रॅफिकची प्रोव्हिजन केलं। आता बघा तुम्ही लांबत लांब इथे रांगा लागलेल्या आहेत। हा परळ ब्रिजपासून तुम्ही बघाल लालबागपर्यंत ही रांग गेलेली आहे, लोकांचे सुद्धा हाल होत आहेत ना। तर लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं अशी आमची इच्छा आहे। ओके, नक्कीच। तर मुंबईत मराठीच फलक लागले पाहिजेत अशी महाराष्ट्र सरकारनं देखील त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे, तरी देखील मुंबई महापालिकेच्या कामावर अशा प्रकारे गुजराती फलक लावले जातात आणि संबंधित मुंबई महापालिकेचे अधिकारी त्या संदर्भात कुठलीही जबाबदारी घेत नाही आहेत किंवा संबंधित कंत्राटदारावर आता त्या संदर्भात कारवाई होणं देखील गरजेचं आहे। आणि या संदर्भातला पाठपुरावा जो आहे तो शिवसेना UPTचे इथले स्थानिक पदाधिकारी करताना पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सर, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।